श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वास्तुशास्त्रानुसार कवडीचा योग्य पद्धतीनुसार वापर केल्यास आर्थिक संकटापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते. कारण कवडीला लक्ष्मीचा प्रतीक मानले जाते. देवी लक्ष्मी आणि कवडीची उत्पत्ती समुद्रमंथनातून झाली आहे. त्यामुळे कवडी ही धन आकर्षित करते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करावा. हा उपाय अतिशय परिणामकारक आहे आणि अगदी सोपा देखील. त्यासाठी आपल्याला 5, 7, 11 अशा कवड्या लागतील. आपल्याला माहीतच असेल, कवडीचा उपाय पुराण काळापासून धनप्राप्तीसाठी किंवा आलेल्या लक्ष्मीला स्थिर होण्यासाठी केला जातो. सर्वप्रथम देवासमोर बसून पाटावर एका ताम्हाणामध्ये 5, 7, 11 अशा कवड्या घेऊन पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा. अभिषेक करताना देवीच्या मंत्राचे पठण करावे. कुठल्याही पूजा करताना तुपाचा दिवा लावावा. रांगोळी काढावी. महालक्ष्मीची पूजेसाठी मंगळवार, शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी पूजा केल्याने महालक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. तसेच धनसंपत्ती आणि वैभव प्राप्त होते. धनप्राप्तीच्या उपायामध्ये स्त्री सूक्ताचे पठण हा अत्यंत उपयुक्त उपाय मानला जातो. अभिषेक झाल्यानंतर कवड्यांना स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे. नंतर एका छोट्या ताम्हणात पिवळ्या रंगाचे छोटं वस्त्र घेऊन त्यावर थोडेसे तांदूळ टाकून घ्यायचे. नंतर त्या तांदळावर कवड्या ओळीमध्ये मांडून घ्यायचे. नंतर त्याला हळदी, कुंकू, अक्षता, फुलं, वस्त्रमाळ घालावी व मनातील इच्छा त्या कवड्यांवर हात ठेवत बोलावी. त्यानंतर दोन्ही हात जोडून जे काही मनात इच्छा असेल, तुमच्या ज्या काही संकल्प असेल त्या बोलावी आणि धनप्राप्तीसाठी कवड्यांना विनंती करा आणि माता लक्ष्मी सुद्धा मनोभावे आशीर्वाद घ्यावा. त्यानंतर आपण देवीसाठी दूध, साखर, फळांचा नैवेद्य दाखवावा. धूप, दीप दाखवून आरती करावी. नंतर त्या कवड्यांना देवघरात ठेवावे. कवड्यांची पूजा मंगळवार, शुक्रवार, दर महिन्यातील पौर्णिमेला करावी. कवड्यांची पूजा आपण जसे दररोज देवपूजा जशी करतो तशी दररोज करायची असते. कवड्यांची खालील तांदूळ दर शुक्रवारी बदलावे. पहिले तांदूळ प्रसाद म्हणून घरातील धान्यात मिसळावे. अशा नवीन माहितीसाठी चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ओम श्री महालक्ष्मी देवी नमः.